नमस्कार, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे मंगळवार, 12 तारीख आहे आज। काल रात्रीच आम्ही जेजुरीला आलो होतो। एक आमची आणि एक आईची रूम, अशी 2 रूम्स होते ऑलरेडी आमचे। आता सकाळचे वाजले आहे 8:15 आणि आम्ही रेडी झालेलो आहोत जेजुरीला जाण्यासाठी। जेजुरीच्या दर्शनाला म्हणजेच मल्हार खंडोबाच्या दर्शनाला आम्ही निघालो आहोत। कुलदैवत आमच्या सर्वांचं तेच कुलदैवत आहे। विघ्नेशचं ऑलरेडी आंघोळ झालेली आहे, तो फ्रेश झालेला आहे। बाबू बरोबर खेळत, श्रावणी आणि विघ्नेशचे पप्पा त्यांची तयारी करत आहेत। तर छोटासा रूमचा लुक दाखवतो आधी तुम्हाला। या ठिकाणी आमचा बॅगांचा पसार आहे। रूम्स पण स्पेशियस आहेत, मोठे आहेत। इथे टॉयलेट, बाथरूम आणि इथे विंडोज आहेत। आणि आमचा मल्हारू तयार झाला, त्याची झोप झालेली आहे आणि मस्त कुर्ता पायजामा घातलाय मल्हारू। सुद्धा रेडी झाली आहे। विघ्नेशचा मोबाईल नेहमीप्रमाणे आहे हातात आणि आमची शाहू तर फर्स्ट रेडी होते आणि मस्ती पण नाही करत। गुड गर्ल आमची शाहू है ना। मम्मी, विघ्नेश गणपती बाप्पाचे नाव आहे ना मम्मी? विघ्नेश गणपती बाप्पाचे नाव आहे ना। इथून नव्हताच रे रस्ता, आपण जायचं तेव्हा असं रस्ता आता ही सर्व जी दुकान आहेत ती छोट्या गडावरची आहेत, पण आम्ही इथे नाही जात आहोत, आम्ही कडे पठारला जातो। मी दर्शनासाठी कडे पठारला आलेलो आहोत। वाजलेले आहेत 10। बघू आता किती वेळ लागतो आम्हाला चढायला। 9 लाख पायऱ्या असं म्हटलं जातं, तर बघूया किती वेळ लागतो आम्हाला वरती चढायला। सगळे रेडी आहेत ना? 9 लाख पायऱ्या चढायला सगळे रेडी आहेत का? रेडी आहेत ना? मल्हारला विचारा, मल्हारू रेडी आमचा। पण पायऱ्या चढणार आहे का रांगणार आहे? या ठिकाणी शंकराची खूप मोठी अशी मूर्ती आहे। आपला टाक थोडासा वाटलं सर त्याच्यावर, कोणाकडे त्याच्यावर थोडं थोडं मी पण वाहते। पप्पा कर त्याचं। विशू तू पण घे थोडासा भंडारा याच्यातून। पड त्याचं दुरून दुरून नाही, जवळ जा ना जरा, जवळ जायचं जरा। चप्पल कुठे काढू? आत्ताच आम्ही कडे पठारावर चढायला सुरुवात केलेली आहे। ताई थकलेली आहे, मी आत्ताच थकलेली आहे सुरुवातीला। आता बघू पूर्ण कसं होतं ते। एक छोटासा फोटो सुद्धा आम्ही काढलेला आहे, म्हणजे मोठाच आहे। आणि मल्हारू, आई, छोटे छोटे चिल्लू पिल्लू पहिले गेलेत आणि आम्ही म्हातारी मंडळी मागे होतो। तुझ्यासाठी मागे आम्ही हो का? ताईसाठी थांबलोय मागे। काय नाही, म्हातारी मंडळी मागे आहेत आणि चिल्लू पिल्लू, माझी आई पण पुढे गेलेली आहे, आम्हीच मागे राहिलो।
तर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत. अर्ध्याच्या वर आम्ही अंतर पार केलेलं आहे आणि आता पुढे थोडंसंच अंतर आम्ही पार करायचं राहिलेलं आहे. थोडासा ब्रेक घेतला, कोल्ड्रिंक वगैरे थोडंसं पिलं आम्ही आणि आता पुढे चाललो आहे. मल्हारू वगैरे सगळे पुढे गेलेले आहेत आणि विघ्नेशचे पप्पा इथे माझी वाट बघतात, थांबलेत. थोडंसंच अंतर आहे, तुम्हाला दाखवते मी आता. इथून हा असा पूर्ण रस्ता पार करायचा बाकी, तरी अर्ध्याच्या वर आम्ही वरती आलेलो आहोत आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे, खोल दरी आणि इथून दिसतंय जेजुरी गाव. आणि या ठिकाणी आता आम्ही थोडा थंडा पिलाय. आता 2 डोंगर जवळ चढून आपण आलेलो आहोत, 9 लाख पायऱ्या चढून आलेलो आहोत. आता आपण आलेलो आहोत कडेपठार, सर्वात उंच आणि सर्वात जुनं हे मंदिर आहे. चला कडेपठारावर आलेलो आहोत आणि हे आहे आपलं जेजुरीवाडी खंडोबाचं दर्शन आपण घेणार आहोत. मंदिर आहे नको बोलू ना. नाही नाही देवाच्या दारात प्रत्येकाने तेल जाळायचे. आई तिकडे आमच्यासाठी वाट बघत आहे कारण की आई पुढे निघून गेली होती. चलो दादा मल्हार दादा दादा चल इकडे, तुला नेमकं ना तर या ठिकाणी आमचं सुंदर पद्धतीने दर्शन झालेलं आहे खंडोबा महाराजांचं. खूप आरामात आणि व्यवस्थित दर्शन झालं. गुरुजींनी व्यवस्थित नाव घेऊन दर्शन आम्हाला करून दिलं, पूजा केली छोटीशी. आता आम्ही चाललेलो आहोत घोडे उड्डाण, म्हणजे खंडोबा महाराजांनी खंडोबा जेव्हा घोड्यावर बसून गेले होते बाणाईकडे, तेव्हा त्यांच्या घोड्यांच्या टापा अजूनही आहेत तिथे असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया घोडे उड्डाण. या ठिकाणी खंडोबा महाराज जेव्हा बाणाईकडे गेले होते तेव्हा त्यांनी उंचावरून घोड्यावर बसून ते डायरेक्ट गेले होते. तर घोड्यांच्या टापा इथे आपल्याला पाहायला मिळतील. डोंगरामध्ये असलेलं हे जेजुरी ठिकाण खरंच खूप सुंदर आहे. घोड्याचे पायाचे एक बरं वाटत होतं. पूर आलं ना इथे, जास्त पुढे नका जाऊ. दिदू विश्व वरती जा. काय झालं चंदनपूरला गेलतो. असं आहे का? इथून डायरेक्ट काय उडी असं काय होतं? बाणाईला भेटायला, बाणायला भेटायला काय असं पाय का सरकल काय नाही. पंचलिंग महादेवाचं इथे एक मंदिर आहे, तिथे आता आम्ही दर्शनाला चाललो. आधी पंचमुखी म्हणजे या ठिकाणी आता आमचं जेजुरीचं खंडोबाचं दर्शन सुंदर पद्धतीने झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत करा नदीवर जाणार आहोत. थोडं पाण्यामध्ये बघू
पाण्यात जास्त भिजणार तर नाही, पण नदीवर जाणार आहोत आणि नंतर तिकडून डायरेक्ट घरी परतीचा प्रवास आमचा सुरू होणार आहे. तर आमचे व्हिडिओ असेच बघत असतात, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि आता नदीवर आमची काय काय मजा आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी आमचं दर्शन झालेलं आहे आणि हा जो रस्ता तुम्हाला समोर दिसत आहे इथून आपल्याला छोट्या गडावर जाता येतं. इथे पायऱ्या नाही आहेत, वळणावळणाचा छोटा कच्चा रस्ताच आहे, पण बरेचसे भाविक या रस्त्याने जातात. 1-1.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे, पायऱ्या नाही आहे, परंतु कडेकडेने लोक डोंगरावरूनच त्या डोंगरावर यावरूनच डायरेक्ट छोट्या गडावर जातात. करा नदीवर सर्व आलेलो आहोत आणि आमचा मल्हारूला तर मजा येते ना. मल्हारू, मला पाण्यात जायचं अजून परत. आणि वातावरण अगदी गार आहे. अजून खाली चप्पल दूर ठेव, पाण्यात जाईल. यूट्यूब ब्लॅक डॉग मम्मी ब्लॅक डॉग तर आत्ताच करा नदीवरून आम्ही निघालेलो आहोत आणि एका हॉटेलवर आम्ही थांबलेलो आहोत. थोडा इथे नाश्ता वगैरे करतो. तर आता 4 दिवस आम्ही 4 ठिकाणी फिरवतो. म्हणजे सर्वात पहिले आम्ही गेलो रेणुका मातेला माहूरला, त्याच्यानंतर सेकंड तुळजाभवानी मातेला, नंतर वाईची मांढर देवी काळूबाईला आम्ही गेलो. आणि आज चौथं सर्वात शेवटचं म्हणजे आमचं कुळदैवत आहे, म्हणजे जेजुरीचं खंडोबाचं कुळदैवत. आणि आता नदीवरून सुद्धा आम्ही रिटर्न आलेलो आहोत. आता थोडा नाश्ता वगैरे करतो आणि आता घरी परतीच्या प्रवासाला जातो. तर आमचे हे 4 दिवसाचे देवदर्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल त्याला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आमचा मल्हारू इथे झोपलेला आहे आणि आता आमचं देवदर्शन संपलेलं आहे आणि परतीचा प्रवास आता सुरू झालेला आमचा. ओके, बाय बाय बाय.